जालन्यामध्ये तरुणीवरती लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप 25 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर पारत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, चौघांना अटक। 2016 पासून अत्याचार होत असल्याची तक्रार, भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावातली घटना। अहिल्यानगरमध्ये हुंड्यासाठी छळाला कंटाळून विवाहितेची उडी मारून आत्महत्या, राहता तालुक्यातील एकरुखेमधली घटना। घराच्या बांधकामासाठी सासरच्यांकडून 4 लाखांची मागणी, पती, सासरा आणि सासू विरोधात गुन्हा दाखल, तिघांना अटक। परभणीत हुंड्यासाठी पतीकडनं पत्नीवरती चाकू हल्ला, प्लॉट खरेदीसाठी माहेराहून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ। हल्ल्यामध्ये हिना खान पठाण जखमी, पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल। अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी नराधमाला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपयांचा दंड। 2024 मधील दाखल गुन्ह्यामध्ये बार्शी सत्र न्यायालयाचा निकाल, पीडितेच्या कुटुंबियांना 2 वर्षांनी मिळाला न्याय। बीडच्या अंगणवाडीमध्ये मदतनीस महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार, आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याची तक्रार दाखल। विकास खाडे नावाच्या नराधमाला अटक, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या हिंदी भाषेच्या परीक्षेला स्थगिती, भविष्यात हिंदी भाषेची परीक्षा आवश्यक आहे का हे पडताळून पाहणार, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। दरम्यान हिंदीच्या परीक्षेविरोधात मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला होता। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का हे मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे। हिंदीला विरोध नाही, मराठी पहिल्या क्रमांकाची भाषा आहे, संजय राऊत यांची भूमिका। तर पडद्याआडून हिंदी भाषा सक्तीचा राज्य सरकारचा प्रयत्न, मनसे नेते संदीप देशपांडेंचा आरोप। 28 जूनला परीक्षा केंद्रावरती जो काही तमाशा होईल त्याला राज्य शासन जबाबदार असेल, असा देखील इशारा। हिंदीला आम्ही कधी विरोध केला नाही, मराठी ही पहिल्या क्रमांकाची भाषा आहे। हिंदी असेल, इंग्रजी असेल, या ऐच्छिक भाषा आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता आहे। आपल्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे की परीक्षा त्वरित रद्द करावी, अन्यथा परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील। तर राष्ट्रीय पातळीवरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना हिंदी यावीच लागते। नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, कोणत्याही भाषेसंदर्भात द्वेष नसावा, अशी देखील भूमिका। आता टॉप 9 मोठ्या राजकीय घडामोडी बघूयात। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरनं खासदार संजय दिना पाटील यांना फोन आला, पत्नीच्या तब्येतीची विचारपूस। याआधी शिंदेंकडनं दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयात भेट घेत विचारपूस, दोघांनी एकाच कारमधनं प्रवास देखील केला। रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये अनिल परब निर्दोष, अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, पुराव्याअभावी खेड न्यायालयाकडनं सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। सुनेत्रा पवार यांच्या रिक्त जागेवरती छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा, छगन भुजबळ राज्यसेवेवरती खासदार म्हणून जाणार। छगन भुजबळ यांच्या विधानसभा मतदारसंघातनं समीर भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। कोकणाच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता, ठाकरेंच्या सेनेचे कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर शिंदेंच्या संपर्कात। कणकवली पॅटर्नच्या माध्यमातून नगराध्यक्ष म्हणून संदेश पारकरांची निवड झाली होती। सर्वच राजकीय पक्षांनी संदेश पारकरांना पाठिंबा दिला होता। आमदार अर्जुन खोतकरांनी जालन्याच्या 12 नगरसेवकांसोबत उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। जालना पालिकेत भाजपनं शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवल्यानंतर भेट, पालिकेत निधी वाटपात भेदभाव होत असल्याची शिंदेंकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेवरील निवडीनंतर अंबादास दानवे यांच्या बॅनरद्वारे शिंदे सेना आणि भाजपला खोचक टोला, तुमको क्या लगता था नहीं लौटेंगे, लो फिर आ गया, बॅनरवरती उल्लेख। राज्यामध्ये पक्ष विस्तारासाठी भाजपकडनं नव्या जबाबदाऱ्या निश्चित, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडनं 6 नव्या समन्वयकांच्या नियुक्त्या। राजेश पांडे, योगेश सागर यांच्याकडे ठाणे कोकण, तर निरंजन डावखर यांकडे पश्चिम महाराष्ट्र, सुनील राणे मराठवाडा आणि संजय कुटे विदर्भाचे। शिंदेंच्या शिवसेनेच्या शायना एनसींनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। मुंबईतल्या सुनेत्रा पवारांच्या देवगिरी निवासस्थानी भेट, कारण अद्याप स्पष्ट। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा मतचोरीवरनं पुन्हा घणाघात, हरियाणातील पूर्ण सरकारच घुसखोरी करून आलं, मतचोरी करून कधी जागा चोरल्या जातात तर कधी पूर्ण सरकारच। आता कुठल्या राज्यातील मतचोरीवरनं राहुल गांधी आरोप करणार, याकडे लक्ष। पराभव झाला नाही, ममता बॅनर्जी यांच्या या मताशी सहमत, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। ममता दिदी जिंकल्या, त्यांना सत्तेत येण्यापासून रोखलं, राजीनामा देणार नाही, हा आंदोलनाचा एक भाग म्हटला पाहिजे, असंही केलं स्पष्ट। राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे। कालपर्यंत त्या इंडिया आघाडीसोबत नव्हत्या,
पण आता इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा, सूत्रांची माहिती. तमिळनाडू काँग्रेसच्या बैठकीत पाठिंब्याबाबत निर्णय, तर सरकारमध्ये सहभागी होऊन की बाहेर राहून समर्थन द्यायचं याबाबत अंतर्गत चर्चा. सत्तेत सहभागी झाल्यास काँग्रेसला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता. केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची घोषणा. अजय माकन, मुकुल वासनिक जाणून घेणार आमदारांची मतं. उद्या बैठक होणार, त्यानंतर विधिमंडळ पक्षनेता निवडला जाणार. विधिमंडळ पक्षाचा नेता हाच केरळचा मुख्यमंत्री असणार. केरळमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. एलडीएफ सोबत आघाडी करत 3 जागा लढवल्या होत्या. पिनराई विजयन यांच्या मंत्रिमंडळातील पक्षाचे विद्यमान मंत्री आणि एक विद्यमान आमदारासह एकूण 3 निवडणुकीत पराभव. आता शरद पवारांचा पक्ष राष्ट्रीय पातळीवरती कुठेही सत्तेत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला केरळ विधानसभा निवडणुकीत फक्त 692 मतं. पक्षानं स्वतंत्रपणे लढवली होती 1 जागा. पक्षाकडनं अनेक महिन्यांपासून जोरदार तयारी, मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर पक्ष बॅकफूटवरती गेल्याचं चित्र. 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ट्रम्प यांच्याकडनं मोदींचं अभिनंदन. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते कुश देसाईंची माहिती. मोदींसारखे नेते लाभले हे भारताचं मोठं नशीब, ट्रम्प यांची प्रतिक्रिया.